नमस्कार, तुमचं पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे गुरुद्रुना सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, काल परवा आपण एक न्यूज केलेली होती, तुम्हाला आठवत असेल की जो नीटचा पेपर फुटला, पेपर लीक झाला, त्याच्यामुळे फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसवर बदल होणार, काही प्रमाणामध्ये ॲडमिशन प्रोसेस रखडणार. हे जरी खरं असलं तरीसुद्धा CET सेलनं हे सांगितलेलं आहे की आम्ही या नीट पेपर फुटीचा परिणाम आमच्या ॲडमिशन प्रोसेसवर जास्त होऊ देणार नाही. आम्ही वेळेमध्ये आमची ॲडमिशन प्रोसेस करणार आहे. काही फक्त अप अँड डाऊन्स राहतील, ते काय राहतील हेच मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. अभियांत्रिकी प्रवेशावर परिणाम होणार नाही, म्हणजे इंजिनिअरिंगला ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे, आज भारत देशामध्ये तब्बल 78 इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत. मेकॅनिकल असेल, मेकॅट्रॉनिक्स असेल, एव्हिएशन असेल, एअरक्राफ्ट असेल, मरीन असेल, टेक्स्टाईल असेल, फूड असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, AI असेल, DS असेल, कम्प्युटर सायन्स असेल, अशा तब्बल 78 ब्रांचेस आहेत. या 78 ब्रांचेसपैकी तब्बल 9 अशा ब्रांचेस आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्या 9 ब्रांचेसला JEEचा पेपर नाही दिला, CETचा पेपर नाही दिला, तरीसुद्धा नीटच्या पेपरवर जाता येतं. कारण या 9 ब्रांचेससाठी 15% कोटा हा नीटच्या मुलांसाठी रिझर्वड आहे. का रिझर्वड आहे? कारण ह्या 9च्या 9 शाखा मेडिकलशी जोडलेल्या आहेत. कोणत्या 9 शाखा आहेत त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फूड इंजिनिअरिंग आहे, लेदर टेक्नॉलॉजी आहे, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी आहे, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग आहे, प्रिंटिंग इंजिनिअरिंग आहे, फॅशन टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री आहे. हे जे 9 शाखा आहेत इंजिनिअरिंगच्या, ह्या 9 शाखा मेडिकलशी कनेक्टेड असल्यामुळं इंजिनिअरिंगच्या JEE बरोबर CET बरोबर नीटमधल्या पण 15% मुलांना कोटा त्या ठिकाणी रिझर्व ठेवला आहे. आता 15% मुलांसाठी 85% मुलांचा कोटा जेवढा फिलअप करायला पाहिजे तो रखडवणं CET सेलला परवडणारं नाही आहे. आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला आहे की या 15% जागा आम्ही तशाच रिझर्व ठेवू. ज्यावेळेस नीटचे पेपर होतील, रीनीट होईल, त्यांचा रिझल्ट लागेल, नंतर त्यांचे कट ऑफ ह्या 15% जागांसाठी आम्ही वेगळे लावू. पण उरलेल्या 85% जागा आम्ही वेळेतच भरणार. म्हणजे त्या कधी? JEEचे रिझल्ट ऑलरेडी लागलेले आहेत, आता येत्या 2-4 दिवसात CETचे रिझल्ट लागतील. एकदा का CETचे रिझल्ट लागले की आपल्याला या जागा भरायच्या आहेत. त्यामुळं ॲडमिशन प्रोसेस इंजिनिअरिंगच्या रखडणार नाही आहे. हां, फार्मसीच्या मात्र रखडणार आहेत, कारण फार्मसीला जो कोटा रिझर्वड असतो नीटमधला तो त्यांना त्याशिवाय भरता येत नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेस वेळात होणार आहेत, यात कुठलीही शंका माझ्या मनात नाही आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. आपली गुरुद्रुना सायन्स अकॅडमी फलटणमधली आणि सातारा जिल्ह्यातली एक अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, जिथे 5वी ते 10वी फाउंडेशनच्या रेसिडेन्शियल बॅचेस आहेत आणि 11वी-12वीच्या सुद्धा रेसिडेन्शियल नॉन रेसिडेन्शियल बॅचेस आहेत. आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य जर तुम्हाला हवं असेल तर आमच्या अकॅडमीला एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.